बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेलचा पाण्यासाठी जनतेचा घसा कोरडा झालेला आहे अक्षरशः. कारण आज तुम्ही बघता गेली 4 दिवस शटडाऊन MIDC आणि नवी मुंबई महापालिकेचा जो मोरबा धरण या ठिकाणी शटडाऊन केल्यामुळे एक या हप्ताभर बघतात तर पाणीच नाही पूर्णपणे. म्हणजे खारघर असो, तलोजा असो, कलंबोली असो, कामोटा असो, पनवेल असो, या ठिकाणी अक्षरशः लोकांची वाईट परिस्थिती असते. तुम्ही बघता नाही धरणामधून पाणी येत आणि जे स्तोत्र आहेत, जे प्रायव्हेट टँकरवाले इतर ठिकाणी विहिरीकडून बोरवेल मार्फत तिथेही पाणी संपलेलं आहे. कारण अतिशय वाईट परिस्थिती आज पनवेल शहराची होत चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीत पनवेलचे सत्ताधारी ज्यांच्या हातात पनवेलच्या जनतेने सत्ता दिली पूर्णपणे झोपलेले आहेत. परंतु आमचे विरोधी पक्ष नेते आणि आम्ही सर्व आघाडीचे सर्व नगरसेवक सतत या पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी भेट देतो. तर मागच्या हप्त्यात आम्ही आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची भेट घेतली. त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी आम्हाला नवी मुंबईमधून 30 MLD पाण्याची व्यवस्था करा. आणि त्यांनी त्या आमचे विरोधी पक्षनेते मुंबईमध्ये त्यांना भेट घेत्या संदर्भात त्यांनी सांगितलं यांना भेट घ्या. आणि त्यांना आज भेटलो काय आयुक्तांना भेटलो, महापौरांना आम्ही महिना झाला पत्र दिलं आहे. इथले नवी मुंबईचे महापौर आम्हाला भेटी देत नाही. अशी परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी पाण्याचा जिथं स्तोत्र मिळेल त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. पनवेलचा जो वायल धरणातून पाणी येणार आहे तो काम तिथं अडकलेलं आहे. त्या ठिकाणी इथले सत्ताधारी काही करत नाही. 4 वर्ष तो काम रखडलेलं आहे. तिथून पाणी आलं तर पनवेलला पाणी निघते. मोरबा धरण आहे नव्याने जो सँक्शन झालं आहे. गेल्या वर्षी आमदार महोदयांनी सांगितली की 700-800 खिलार धरण सँक्शन झालं. तर त्याच्यासाठी पण 3600 कोटी तरतूद महापालिका करू शकत नाही. तर नवीन महापालिका एवढे पैसे कुठून भरणार. यासाठी आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना भेटलो का तुम्ही शासनाने व्यवस्था करा, आम्ही महापालिका हप्त्यात पैसे देईल. कारण कुठलं नियोजन केल्याशिवाय, कारण आता नियोजन केलं तर धरण आपल्याला 7 ते 8 वर्षात आपल्या पनवेलच्या महापालिकेच्या हातात येणार आहे. या सर्व नियोजन आपल्याला करण्यासाठी त्यासाठी एक चांगली व्यूहरचना करायला पाहिजे, तेव्हा ते सगळं शक्य होते. परंतु कुठल्याही प्रकारचा या सत्ताधाऱ्यांना लेणा देणा नाही आहे. आणि आज पनवेलची अतिशय बिकट अवस्था आहे. मग कुठल्या ना कुठल्या मार्गात पनवेल शहराला पाणी मिळावा आमचा हेतू आहे. त्यासाठी आम्ही मग प्रत्येक ठिकाणी जात आहोत. सत्ताधारी असो, विरोधक असो, प्रत्येक ठिकाणी आमचे गाऱ्हाणी मांडतो नाही कुठेतरी आम्हाला पाणी द्या. तर आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं आहे की जर आम्हाला नाही गेलं, कारण ज्या ठिकाणी पाणी देतो आमचे रायगड जिल्ह्यातून जातो आणि पनवेल शहरातून जातो, आम्हाला नाईलाज म्हणून त्या जलवाहिन्या आम्हाला ताब्यात घ्यायला लागतील. जर आम्हाला पाणी नाही भेटला तर पूर्ण जनता आमची त्या ठिकाणी उतरणार आहे, रस्त्यावर उतरणार आहे. तो पाणी आम्ही आमच्या ताब्यात घेऊ, कारण जातो आमच्या पनवेल शहरातून पाणी जातो.